वाई तालुक्यातील धोम धरण परिसरात अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई करत परवान्याशिवाय दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या तब्बल 6 वाहनांची तपासणी केली। या कारवाई दरम्यान दुधाचे 12 नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत। या घटनेमुळे तालुक्यातील दूध व्यवसायात एकच खळबळ उडाली आहे। कारवाई दरम्यान तपासण्यात आलेल्या वाहन चालकांकडे दूध संकलन किंवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचं आढळून आलं। तसेच संकलित केलेल्या दुधाची गुणवत्ता किंवा भेसळीची कोणतीही तपासणी न करता ते थेट विविध डेऱ्यांकडे पाठवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार प्राथमिक चौकशीत समोर आला। अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या डेऱ्यांमध्ये दूध पुरवलं जात होतं त्या संबंधित डेऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे। दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। या कारवाईमुळे परवान्याशिवाय सुरू असलेल्या दूध संकलन आणि वाहतूक व्यवसायावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनानं यापुढेही अशाच धडक कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो। आता आपली चिंता संपलेली आहे। आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र। या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी। आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा। एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या। हजारोंनी याचा लाभ घेतला आहे। आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा। एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा। शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली, पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545। आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा। आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in।